सोशल मीडियावरील बंदीच्या मुद्द्यावरून नेपाळमध्ये सध्या वातावरण धुमसताना दिसते। तरुणाईने सलग दुसऱ्या दिवशी आक्रमक आंदोलन सुरूच ठेवले। नेपाळमधील या आंदोलनामुळे श्रीलंका आणि बांगलादेशातील आंदोलनाच्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत। अशाच प्रकारचं आंदोलन काही वर्षांपूर्वी भारताच्या शेजारील श्रीलंका आणि त्यानंतर बांगलादेशातही पाहायला मिळालेलं होतं। श्रीलंकेत राजकीय आणि आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन पेटलेलं होतं। नागरिकांच्या आंदोलनानंतर 13 जुलै 2022 रोजी गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर अशीच काहीशी परिस्थिती बांगलादेशातही निर्माण झाली। बांगलादेशमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरलेले होते आणि या आंदोलनानंतर 5 ऑगस्ट 2024 रोजी शेख हसीना वाजेद यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। आता सोशल मीडियावरील बंदीच्या मुद्द्यावरून तरुणाईच्या आंदोलनानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। राजकीय अस्थिरता असल्यामुळे तिथले वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिटिकल पार्टीज या सत्तेला चिकटून राहण्यासाठी कॉम्प्रोमाइज करताना आपल्याला त्या ठिकाणी आढळले आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या जनतेला भ्रष्टाचार बोकाळलेला दिसला। सोबतीलाच आर्थिक अस्थिरता आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि वाढणारी महागाई याचा सुद्धा सामना तिथल्या जनतेला करावा लागतोय। या सगळ्याच राजकीय पक्षांविषयी प्रचंड नाराजी असल्यामुळेच आता तिथली जनता एक प्रकारे रस्त्यावर उतरलेली आहे आणि आता त्यांची स्पष्टपणे मागणी आहे की मागच्या काही दशकांच्या आधी ज्या प्रकारे हिंदू कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की सिस्टम होती आणि त्याच्या माध्यमातून काही अंशी नेपाळचा विकास होत होता, एक प्रकारचं स्थैर्य त्या ठिकाणी होतं, तशाच प्रकारची सिस्टम आता पुन्हा एकदा नेपाळमध्ये येण्याची गरज आहे। नेपाळच्या घटनेवरनं प्रामुख्याने दक्षिण आशियामध्ये एक नवीन प्रवाह प्रभावित होताना दिसतो आहे। पहिले श्रीलंकेमध्ये, मग बांगलादेशामध्ये आणि आता नेपाळमध्ये आर्थिक प्रश्नांमध्ये सरकारांना किंवा शासनांना जे अपयश येत आहे त्याच्या विरुद्ध लोक, युवक हे मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती येतात आणि विशेष म्हणजे हे आंदोलन हिंसक बनतं आणि त्यातनं सत्तांतर घडून येतं। हाच प्रकार श्रीलंकेमध्ये घडला जेव्हा प्रेमदासा श्रीलंकेच्या अध्यक्षांना पळून जावं लागलं। हाच प्रकार बांगलादेशमध्ये घडला, त्यावेळेला शेख हसीनांचं गव्हर्नमेंट हे पडलं आणि शेख हसीना आता भारतामध्ये आहेत आणि आता केपी ओली यांनी राजीनामा दिलेला आहे।